गडद पिवळ्या रंगाची जर लघवी होत असेल तर तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण कधी साधं असतं तर कधी कधी गंभीर आजाराची सुरुवातही असू शकते. आपलं शरीर लघवीच्या रंगातून काही आजारांचे संकेत देत असतं. पण सर्वात आधी मला हे सांगा की आपल्या लघवीचा सामान्यपणे रंग कसा असतो व का असतो. ऑप्शन ए पूर्णपणे पारदर्शक, बी फिकट पिवळा, सी गडद पिवळा, डी लालसर असतो. बरोबर आहे. सामान्यपणे निरोगी व्यक्तीची लघवी साधारणपणे फिकट पिवळ्या रंगाची असते आणि हा रंग शरीरातील युरोक्रोम किंवा युरोबिलिन नावाच्या रंगद्रव्यांमुळे येत असतो. हे जुन्या लाल रक्तपेशींच्या विघटनातून तयार होत असतात आणि जेव्हा तुम्ही पुरेसं पाणी पिता तेव्हा युरोक्रोम रंगद्रव्य पाण्यामध्ये विरघळते आणि लघवी फिकट आणि पिवळी पारदर्शक दिसते. लघवीचा हा रंग तुमच्या किडनीचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि तुमच्या शरीराला पाण्याचं प्रमाण योग्य आहे हे सांगत असतो. असं व्यवस्थित सुरू असताना लघवीचा रंग का बदलतो, कधीकधी गडद पिवळा का होतो, याच्या मागचं कारण काय आहे? तर ऑप्शन ए पाणी जास्त किंवा पाणी कमी पिणे, बी नारळ पाणी पिणे, सी जास्त झोप घेणे, डी रात्री जागरण करणे. बरोबर उत्तर आहे, शरीरात पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर लघवीचा रंग गडद पिवळा होतो. याच्याशिवाय मागचं कारणही आपण पाहिले की डिहायड्रेशनमुळं मूत्रामध्ये युरोबिलिन नावाचे रंगद्रव्य जास्त वाढते आणि लघवीचा रंग गडद पिवळा होतो. याशिवाय रात्रभर जर तुम्ही पाणी नाही पिलं तर सकाळी उठल्याबरोबर लघवीचा रंग गडद पिवळा होतो. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही बी कॉम्प्लेक्सची किंवा विटॅमिन्सच्या गोळ्या घेत असाल तर विटॅमिन्समुळं पण लघवीचा रंग पिवळा होतो आणि हे औषध बंद केलं की तुमची लघवी पूर्वीसारखी सामान्य हलक्या पिवळ्या रंगाची होते. तसेच जर तुम्ही जेवणामध्ये बीट, फरसबी, गाजरे, रताळे हे जर खात असाल तर कुणाकुणाला लघवी पिवळी होऊ शकते, कारण यामध्ये बीटा कॅरोटीन असतात आणि हे बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थ जास्त जर खाण्यात आले तर लघवीचा रंग बदलतो. तसेच कृत्रिम रंग वापरून जर तुम्ही काही पदार्थ बनवले असतील आणि ते जर खाल्ले तरीसुद्धा लघवीचा रंग बदलू शकतो. आता एक अतिशय महत्त्वाचं कारण, काविळीसारखे यकृताचे आजार असतील किंवा किडनी स्टोनसारखे किडनीशी संबंधित आजार असतील, मूत्रमार्गात जंतू संसर्ग होत असेल तर अशा वेळी लघवीचा रंग गडद पिवळा, तपकिरी किंवा गडद लाल होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल यावर घरगुती उपाय काय आहे? तर दिवसभर भरपूर पाणी प्या, काही औषधे सुरू असतील तर ती बंद करा आणि ती बंद झाल्यावर लघवीचा रंग पूर्ववत झाला का हे पहा. खाण्यातील बीटा कॅरोटीनचे पदार्थ आत्ताच आपण पाहिलेलं गाजर, बीट, रताळे हे बंद करून पहा. मग तुम्ही म्हणाल डॉक्टरांकडे कधी जावं? तुम्हीच सांगा. ऑप्शन ए फक्त 1 दिवसात, बी सकाळी एकदाच लघवी पिवळी झाल्यास, सी रंग लाल तपकिरी त्यासोबत वेदना असल्यास, डी उन्हाळ्यात पाणी कमी पिल्याने लघवी पिवळी झाल्यास. बरोबर उत्तर आहे, लघवीचा रंग लाल, गडद तपकिरी, गडद पिवळा असेल आणि त्यासोबत वेदना असतील तर तो सामान्य बदल नसतो. विशेषतः याच्यासोबत जर तुमचं पोट दुखत असेल, तुम्हाला मळमळ उलटी होत असेल, थंडी वाजून ताप येत असेल, लघवीला आग जळजळ होत असेल किंवा यातील 1-2 जरी लक्षणे असली तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणी केल्यास मोठी गुंतागुंत टाळता येते आणि जर दुर्लक्ष केलं तर छोटासा त्राससुद्धा मोठ्या समस्येत बदलू शकतो. कारण ही सगळी लक्षणे मूत्रमार्गातील संसर्गामुळे किंवा मूतखडा, किडनीचे आजार यांची सुरुवातसुद्धा असू शकतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिले तुमच्या लघवीचा रंग तुमच्या आरोग्याची लक्षणे कशी दाखवतो. तर स्वतःच्या आरोग्याकडे, कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही दिवसभर किती पाणी पिता कमेंट करा. सर्वसाधारणपणे पाण्याचं प्रमाण हे 20 किलोला 1 लिटर प्रमाणे तुमच्या वजनाच्या प्रमाणात घ्यायला हवं. म्हणजे जर तुमचं वजन 60 किलो असेल तर 3 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे.
तर मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण क्विजसाठी आयुर क्विज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.